तुमचा विश्वास, आमची बातमी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार बारामतीजवळ विमान अपघातामध्ये कालवश झालेत. सकाळी 8:45 वाजता झालेल्या या भीषण अपघातानं संपूर्ण महाराष्ट्राला जबर धक्का बसलाय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तब्बल 40 वर्ष राजकीय मुसाफिरी करणारा नेता विमान अपघातामध्ये अचानक कालवश झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळ देखील शोकात बुडाले. राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या दिवसभर आज बारामतीच्या परिसरात जाहीर सभा होणार होत्या. या सभांसाठी ते मुंबईहून बारामतीकडे विमानाने आलेले होते, परंतु सकाळी 8:45च्या सुमारास बारामती विमानतळाजवळच ते विमान कोसळलं आणि जळून खाक झालं. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह 6 जण होते. या सगळ्यांनाच काळानं हिरावून नेलाय. दरम्यान जिथे विमान अपघात झालाय तो व्हिडिओ देखील समोर आलाय. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेऊन गंभीर दुःख व्यक्त केलेलं आहे. तर घटनास्थळी प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती मिळते. तर या घटनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलंय. मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे. खरं म्हणजे अजितदादा गेले अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व करत होते आणि अतिशय परखड स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक अभ्यास करून बोलण्याची सवय होती. तर या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केलाय. अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. खरं म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे, स्पष्ट वक्तेपणा, दिलदार नेतृत्व आणि शब्दाला जागण्याची ओळख असलेले अजितदादा यांच्या जाण्यानं सार्वत्रिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजाशी नाळ जपणारे, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपले असून त्यांच्या कार्याचा ठसा कायमच स्मरणात राहील. अशा कर्तृत्ववान नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.